नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रतिकांत मोरे. तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत. आज आपण NMMS परीक्षेमधला इयत्ता 8वी गणितातला अतिमहत्त्वाचा चॅप्टर म्हणूयात आपण याला, कारण एकूण 18 प्रश्न आत्तापर्यंत NMMSने याच्यावरती विचारलेले आहेत. म्हणजे NMMSचं जास्त प्रेम या धड्यावर आहे असं आपल्याला दिसून येतं. ठीक आहे, तर धड्याचं नाव आहे क्षेत्रफळ आणि परिमिती आणि याची एकूण 4 व्हिडिओ आहेत. तर याच्यातले 2 व्हिडिओ भाग 1 आणि भाग 2. भाग 1 मध्ये आपण चौकोन आणि चौकोनाचे प्रकार ह्याच्याबद्दलचं क्षेत्रफळ आणि परिमितीची उदाहरणं बघितलीत आणि भाग 2 मध्ये त्रिकोण आणि त्रिकोणामुळं जे काही वेगवेगळे सूत्र आहेत त्रिकोणाचे, त्या सूत्रांचा सुद्धा अभ्यास आपण भाग 2 मध्ये केला आहे. आता आपण बघतोय भाग 3, ज्याच्यामध्ये आपल्याला वर्तुळाचा परिघ, क्षेत्रफळ आणि इतर मिश्र आकृत्या ज्याच्यामध्ये वर्तुळ इन्क्लूड आहे अशी काही सूत्र आणि अशी काही गणितं आपल्याला पाहायची आहेत. ठीक आहे, तर पहिल्यांदा आपण सूत्र बघूयात वर्तुळाचा परिघ. परिघ म्हणजे काय हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. परिघ म्हणजे काय बघा, हे जे वर्तुळ आहे, ही जी कडा आहे, या कडेची लांबी म्हणजेच काय आहे परिघ. याच्या आधी आपण बंदिस्त आकृतीच्या कडांची लांबी याच्यासाठी शब्द वापरला होता परिमिती. ठीक आहे, परिमिती हा शब्द कोणासाठी आहे, ज्याला बाजू असतात अशा आकृतीसाठी. पण ह्या वर्तुळाला बाजू नाही, तर वर्तुळाला कंस आहे आणि त्या कंसामुळं याला नाव पडलं सर्कम्फरन्स, ज्याला C आपण म्हणतो आणि त्यालाच आपण परिघ असं म्हणतो. मग परिघाचं सूत्र आहे 2πr किंवा πd. आता तुम्ही म्हणाल हे πd कसं आलं, तर हे 2 गुणिले r म्हणजेच काय 2 त्रिज्या आणि 2 त्रिज्या म्हणजेच काय व्यास आणि हा d जो आहे तो काय आहे व्यास आहे. ठीक आहे, म्हणजे πd कधी वापरायचं जर व्यास दिलेला असेल तर, आणि 2πr कधी वापरायचं जर त्रिज्या दिलेली असेल तर. ठीक आहे, आणि दुसरं सूत्र जे महत्त्वाचं आहे ते म्हणजे वर्तुळाचं क्षेत्रफळ, जे दाखवलं जातं πr वर्ग या सूत्रानं. याच्यात पायची किंमत 22/7 किंवा 3.14 अशी घेतली जाते. ठीक आहे, शक्यतो 22/7च आपल्याला वापरायची असते. बहुतांश वेळा त्रिज्या ज्यावेळेस 7च्या पटीत असते त्यावेळेस 22/7 वापरा आणि जर त्रिज्या ही 10च्या पटीत असेल तर 3.14 वापरा. ठीक आहे, जेणेकरून गुणाकार भागाकाराला सोपं जातं. ठीक आहे, पाहूयात काही उदाहरणं. पहिल्यांदा उदाहरण बघूयात 2017-18 मध्ये. प्रश्न क्रमांक होता 87. प्रश्न किती सोपा आहे पहा. 1 सेमी, 2 सेमी, 3 सेमी त्रिज्या असलेल्या वर्तुळाच्या क्षेत्रफळांच्या बेरजे एवढे क्षेत्रफळ असणाऱ्या वर्तुळाची त्रिज्या किती. म्हणजे तुम्हाला 3 वर्तुळ आहेत वेगवेगळे, ज्यांची त्रिज्या तिघांची कशी आहे वेगळी आहे. ठीक आहे, 1 2 3. आता लक्षात घ्या की ह्याची जर त्रिज्या 1 असेल तर ह्याची 2 असेल, म्हणजे ह्याचं क्षेत्रफळ ह्याच्या दुप्पट असेल असं नाही आणि ह्याचं तिप्पट असेल असं नाही, कारण हे वर्तुळ आहेत. वर्तुळ म्हटलं का तो एरिया वाढत चालतो, त्याच्यामुळे त्या तिघांचंही क्षेत्रफळ तुम्हाला सेपरेट काढावं लागणार आहे. आता समजा पहिल्यांदा 1 सेमी त्रिज्या असलेलं वर्तुळ आहे, त्याचं काय होणार आहे 22/7 गुणिले 1चा वर्ग. म्हणजे ह्याचं काय होणार आहे 1चा वर्ग 1च येणार आहे, म्हणजे काय होणार आहे 22/7च येणार आहे. हे कशाचं क्षेत्रफळ आलं 1 सेमी त्रिज्या असलेल्या वर्तुळाचं. दुसरं आहे 2 सेमीवालं 22/7 गुणिले 1चा वर्ग, म्हणजे इथं 1 घेतला, आता 2, आता त्रिज्या किती आहे 2 आहे, 2चा वर्ग किती आहे 4. पुन्हा एकदा ह्या 7नं भाग बसणार नाही म्हणून आपण काय करूयात 22×88 लिहूयात वरती आणि खाली 7 जशाच तसं. हे झालं पहिल्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ, हे झालं दुसऱ्या त्रिकोणाचं. आता तिसरा आहे 3 सेमीवाला, म्हणजेच 22/7 गुणिले 3चा वर्ग येतो 9, कॅन्सलेशन होत नाही. 22 गुणिले 9 जर केलं तर तुमचं उत्तर येतं 198 भागिले 7ला 7 जशाच तसे झाले तिसऱ्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ. आता ह्या तिघांचं मिळून क्षेत्रफळ जेवढं बनतंय तेवढा एक वर्तुळ आहे, त्याची त्रिज्या आपल्याला काढायची. म्हणजे तिघांचं मिळून म्हणजे ह्या तिघांचं क्षेत्रफळांची बेरीज करावी लागेल. आता तिघांच्या क्षेत्रफळाची बेरीज जर केली तर 198 अधिक 22 तुमचे होतात 220 होतील आणि 220 मध्ये 88 टाकले की होतात 308. ठीक आहे, 308 आणि छेदस्थानी ऑलरेडी तुमचं 7, कारण छेद सारखा आहे आणि बरोबर. आता हे आहे क्षेत्रफळ तुमचा मोठा जो वर्तुळ तयार झाला आहे त्याचं, आणि त्याचं क्षेत्रफळ तुम्हाला दिले म्हणल्यावर त्याची त्रिज्या काढायची. सूत्र आपल्याला माहिती आहे, क्षेत्रफळाचं काय आहे πr वर्ग. पायची किंमत 22/7 टाकून घेऊयात गुणुले r वर्गला r वर्ग जशाच तसा. 7ला 7 कॅन्सल करा, हे 22 पुन्हा इकडे येणारे भाग घालवायला 308ला ज्यावेळेस 22ना आपण भाग घालू त्यावेळेस उत्तर काय येतं पहा 308 भागिले 22. 22 कितीचा भाग बसला 1चाच भाग बसतोय. ठीक आहे, नंतर 8 उरतात 22×88 म्हणजे r वर्गची किंमत तुमची येते 14. याचा अर्थ r तुमचा येईल वर्गमुळात 14. ठीक आहे, कारण वर्गमूळ निघत नाही ना याचं, म्हणून वर्गमुळात 14 म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे तुमचं त्याचं उत्तर असणार आहे. ठीक आहे, लक्षात घ्या बऱ्याच वेळा मुलं असं करतात
की ह्याचं 22/7 आहे ना पहिल्याचं, मग दुसऱ्याचं त्याच्या दुप्पट असेल, मग ते डायरेक्ट मांडून घेतात 44/7, तिसऱ्याचं 66/7 आणि उत्तर चुकतं. त्याच्यामुळे लक्षात घ्या की आपल्याला त्या मेथडनंच सोडवत पुढं जावं लागणार आहे. ठीक आहे, वळूयात पुढच्या प्रश्नाकडं. पुढचा प्रश्न आहे 2018-19 78वा प्रश्न होता. पहा, प्रश्न असा आहे की एका वर्तुळाकार बागेचं क्षेत्रफळ तुम्हाला दिलेलं आहे. किती आहे? 55 किंवा 5,54,400, 5,54,400 हे क्षेत्रफळ तुम्हाला दिले आणि काढायचं काय लक्षात घ्या, परीघ काढायचं. परीघ म्हणजे 2 पाय आर, पण आपल्याकडे आरच नाही आहे ना, मग आर आपल्याला ह्याच्या मदतीनं काढावं लागणार आहे. मग ह्याच्या मदतीनं आर काढण्यासाठी क्षेत्रफळाचं सूत्र मांडून घेतलं, पाय आर वर्ग. आता ही जशाच तशी किंमत येणार, 55 44 00 बरोबर. पायची किंमत 22/7 गुणिले आर वर्ग जशाच तसा. आता कॅन्सलेशन करूयात. कॅन्सलेशन करत असताना लक्षात घ्या, हे 7 इकडे येणार आहे, 55 44 00 गुणुले 7 आणि भागिले 22. व्यस्त होत असतो ज्यावेळेस तो चिन्ह बदलतो, जागा बदलतो, बरोबर, चिन्हाच्या पुढे येतो. मग आता 22 भागवलेत, 22 1 22, 22 2 44, किती उरतात बघा, 11 उरले. पुन्हा 22 पंचे 110, 5 सॉरी, आणि उरतात 4, म्हणजे पुन्हा 22 2 44 आणि 00 00 जशाच तसं. आता ह्या दोघांचा गुणाकार करूयात आपण. कोणाचा? 7, या ठिकाणी 7 शिल्लक आहे ना, तर त्या 7चा आणि आपल्याला गुणाकार करायचा 252 वरती 00. तर उत्तरात बघा 00 जशाच तसे येणार आहेत. नंतर 7 2 14ला 4, हातचा तुमचा 1 येतो, 7 5 35 आणि 1 36ला 6, कॅरी 3 येतो आणि पुन्हा 7 2 14 अधिक 3 किती येतात? 1764. लक्षात घ्या, 1764 हा कुणाचा तरी वर्ग आहे. ठीक आहे, तर तो वर्ग आहे 42चा. म्हणजे याचा अर्थ आर वर्गची किंमत तुमची आली 1764. मग आपल्याला काय करावं लागेल पहा, तर आपल्याला 1764चं वर्गमूळ काढावं लागणार आहे. वर्गमूळ काढल्यानंतर आरची किंमत येते तुमची 42, 1764ची, आणि 00ला 1 0 घ्यावं लागतो, कारण वर्गमुळात 1 0 येणार आहे. जर वर्गात 2 असतील तर, 4 असतील तर 2 येतात. ठीक आहे, तर त्या पद्धतीने आपण मांडून घेतलं. आता आपल्याला सूत्रात किंमत टाकूयात. परीघ काढायचं आहे आपल्याला, तर परीघाचं सूत्र काय आहे बघा, 2 गुणिले पाय, पायची किंमत 22/7 गुणिले आर म्हणजे किती? 420. कॅन्सलेशन करून घेऊयात, 7 6 42, शून्याला 0. आता 22 2 44 गुणिले 60. आता गुणाकार करून घेतला तर उत्तर तुमचं मिळून जाणार आहे. उत्तर काय असणार आहे बघा, दोघांचा गुणाकार करूयात. 6 गुणिले 4 6 चोक 24, कॅरी 2 येतो. नंतर 6 चोक 24 आणि 2 26 म्हणजे 264. पण हे जे 0 आहे ते आपल्याला या ठिकाणी जशाच तसं मांडून घ्यावं लागेल, म्हणजे 2640, 2640 पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर असेल. प्रश्न अगदी सोपे, तुम्हाला फक्त समजून घ्यायचं आहे आणि उत्तरापर्यंत जायचं आहे. आणि लक्षात घ्या, तुम्हाला असा प्रश्न अजिबात असणार नाही काय की त्रिज्या दिली एक क्षेत्रफळ काढा, अजिबात नाही. परीघ देतील, परीघावरून त्रिज्या काढा आणि त्रिज्येवरून क्षेत्रफळ काढा, अशा पद्धतीनं तुम्हाला वाटचाल चालावी लागणार आहे. ठीक आहे, वळूयात पुढच्या प्रश्नाकडं. पुढचा प्रश्न बघा, मिश्र आकृती आहे, त्याच्यामध्ये 2 आकृत्या तुम्हाला दिसतात, एक चौरस आणि दुसरी म्हणजे वर्तुळ. ठीक आहे, तर असे प्रश्नसुद्धा सोडवता येणं खूप सोपं असतं, काही अवघड नसतं याच्यामध्ये सुद्धा. चौरस ABCDमध्ये वर्तुळ अंतर्लिखित केलेलं आहे, आतल्या बाजूनं आहे. ओ केंद्र असलेल्या वर्तुळाची त्रिज्या किती आहे बघा, 14, म्हणजे ही त्रिज्या किती आहे? 14. हे सुद्धा किती होणार? 14. हे सुद्धा 14. इकडे कुठेही जा, ठीक आहे, पण लक्षात घ्या हे जे अंतर आहे ते वाढणार, लक्षात घ्या, हे 14 असू शकणार नाही. हे जे या ठिकाणी कोपऱ्यात गेले ते 14 असणार नाही. इथपर्यंत जे अंतर आहे ते 14 असेल. तसंच हे सुद्धा इथपर्यंतचं 14 असेल, हे 14 नाही. ठीक आहे, मग आपण काय करूयात, मांडून घेऊयात. सुरुवातीला आपल्याला वर्तुळाचं क्षेत्रफळ काढता येते आणि त्याच्यानंतर चौरसाचं काढायचं आहे, पण चौरसाचं काढण्यासाठी चौरसाची बाजू आपल्याला दिलेली नाही. पण लक्षात घ्या की या ठिकाणी बघा, इथून हे कडेपर्यंत 14 आहे, मग इकडे सुद्धा 14च असणार आहे. म्हणजे याचा अर्थ हे जेवढे आहे तीच वर्तुळ तुमच्या चौरसाची बाजू असणार ना. म्हणजे चौरसाची बाजू तुम्हाला मिळते आहे. थोडा विचार करा, बाजू मिळून जाते, म्हणजे चौरसाची बाजू तुमची होऊन जाते 14 अधिक 14 28, म्हणजे बाजू होते तुमची, बाजू 14 अधिक 14 म्हणजे बाजू झाली तुमची 28. मग 28चा वर्ग काढला की चौरसाचं क्षेत्रफळ निघालं. 28चा वर्ग येतो 784, म्हणजे 784 चौसेमी हे कशाचं क्षेत्रफळ आलं? ह्या बाहेरच्या चौरसाचं, म्हणजे पूर्ण आकृतीचं म्हणूया थोडा वेळ आपण. ठीक आहे, पूर्ण आकृतीचं आलं. आता त्याच्यातून वर्तुळ बाजूला काढला की हा रेखांकित भाग राहतो. मग वर्तुळाचं क्षेत्रफळ काय होतं? पाय आर वर्ग, म्हणजेच 22/7 गुणिले आर. आर किती आहे? 14. 14 गुणिले 14 आरचा वर्ग. 7 2
14. आता आलं 22 दोन्ही 44 गुणिले 14. गुणाकार करून घेऊयात. 14 गुणिले 4 चौक 56. 56 म्हणजे 6 कॅरियाला 5. 14 चौक 56 अधिक 5 होतात 61 म्हणजे झालं 616. आता लक्षात घ्या 616 हे काय आलंय क्षेत्रफळ कुणाचं तर ते क्षेत्रफळ आहे आतल्या वर्तुळाचं आणि पूर्ण आकृतीचं आहे 784. मग 784 वजा 616 जर केलं तर राहतं ते काय राहणार आहे हा जो रेखांकित भाग आहे त्याचं क्षेत्रफळ राहणार आहे. मग वजाबाकी जर केली आपण तर बघा 4 मधून 6 कमी होत नाहीत मग 14तून आपण कमी करतो ह्याला 7 करतो. ठीक आहे 14 मधून 6 गेले राहिले 8 नंतर 7 मधून 1 गेले राहिले 6 आणि 7 मधून 6 गेले राहिले 1 168 चौसेमी. बघा पहिला पर्याय नाही दुसरा पर्याय तुमचं उत्तर असणार आहे. ठीक आहे अगदी सोपे प्रश्न आहेत अजिबात अवघड प्रश्न नाहीत फक्त समजून घेणं जास्त गरजेचं आहे. आता पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न पहा काय आहे. प्रश्नात बघितलं प्रश्नाकडे की तुम्हाला माहीत असलं पाहिजे की ह्याच्यात एक वर्तुळ आहे पण ते अर्धच आहे म्हणून अर्धवर्तुळ आहे आणि एक आयत आहे. ठीक आहे त्या पद्धतीनं दोघांचं क्षेत्रफळ काढायचं आहे आणि जो भाग आत आहे त्याचं क्षेत्रफळ वजा करायचं रेखांकित भागाचं क्षेत्रफळ मिळून जातं. आता प्रश्न वाचूयात सुरुवातीला. सोबतच्या आकृतीत PQRS हा काय आहे आयत असून PS बरोबर QR म्हणजे जेवढी PS आहे PS म्हणजे बघा ही बाजू तेवढीच कोण आहे ही QR आहे. ठीक आहे PS बरोबर QR दिलेले आहे तुम्हाला आणि जे किती आहे 7 आहे. आता एक साधी गोष्ट लक्षात घ्या की PS आणि QR दिले याचा अर्थ मध्ये कुठं जरी टाकलं तरी ते एवढंच अंतर असणार आहे म्हणजे इनडायरेक्टली तुम्हाला वर्तुळाची त्रिज्या तसं तर इथं दिलेलीच आहे पण ही 7 तुम्हाला अशी सुद्धा काढता येते म्हणजे जरी हे दिलेलं नसतं तरी सुद्धा तुम्हाला ते 7 आहे म्हणून काढता येतं. ठीक आहे म्हणजे तुम्हाला वर्तुळाची पण त्रिज्या कळाली. ठीक आहे पुढं केंद्र असणारे अर्धवर्तुळ आयतामध्ये अंतर्लिखित केलेले आहे. वर्तुळाची त्रिज्या 7 सेमी असल्यास रेखांकित भागाचं क्षेत्रफळ काढा. आधी आपण आयताचं क्षेत्रफळ काढूयात. आयताचं क्षेत्रफळ काय लक्षात घ्या आयताचं क्षेत्रफळ लांबी गुणिले रुंदी. आता ही लांबी आपल्याकडे आहे का तर आहे शोधली तर सापडेल कारण त्रिज्या 7 आहे म्हणजे इकडचं अंतर 7 होईल 7 आणि 7 किती व्हायला पाहिजे 14 म्हणजे थोडक्यात 14 गुणिले 7 म्हणजे लांबी गुणिले रुंदी हे झालं आयताचं क्षेत्रफळ निघालं इकडं. त्याच्यातून आपल्याला काय वजा करायचं आहे लक्षात घ्या ह्या वर्तुळाचं नाही तर अर्धवर्तुळाचं क्षेत्रफळ. मग जर समजा 7 त्रिज्या असली असती तर क्षेत्रफळ तुम्हाला काढता येते आय थिंक 154 समथिंग काहीतरी येतं. मग आपण एक काम करूयात त्याचं अर्ध करायचं म्हणजे क्षेत्रफळ जे येईल त्याला 1/2 गुणलं की आपल्याला क्षेत्रफळ निघेल किंवा 2 भागलं तरी उत्तर निघून जाईल. ठीक आहे मग आता आपण काय करूयात त्याचं क्षेत्रफळ डायरेक्ट मांडूया तिथं सूत्रात वेळ वाचेल आपला. मग सूत्र काय आहे 1/2 का घेतोय कळतं कारण अर्धवर्तुळ आहे. हे 1/2 घेण्याचं कारण लक्षात घ्या कारण संबंधित आकृती ही वर्तुळाची नसून अर्धवर्तुळाची आहे. ठीक आहे म्हणून मी इथं मांडलं 1/2 गुणुले. आता आपला सूत्र काय सांगतंय पाय r वर्ग. आता पायची किंमत आपल्याला माहिती आहे 22/7. r वर्ग म्हणजे कोण आहे r म्हणजे तुमचा 7 आहे 7चा वर्ग किती होतो 49 करा किंवा 7 गुणिले 7 करा काही प्रॉब्लेम नाही. मग आता इथं भाग घालवला 7 कटलं 2 1 2 11. आता बघा 11 गुणिले 7 उरतं इकडं 11 गुणिले 7 किती येत आहे 11 7 77. ठीक आहे आणि यांची वजाबाकी करायची कशातून हे लक्षात घ्या 14 गुणिले 7 मधून. ठीक आहे मग किती होतात बघा 14 पंचे 70. ठीक आहे 14 84 आणि 14 किती होते 98 होते म्हणजे तुम्हाला या 98 मधून ह्या 77ला वजा केल्यावर जे उत्तर येते ते तुमचं फायनल आन्सर असणार आणि उत्तर येते 21 चौसेमी म्हणजे पर्याय क्रमांक 4. पहा किती सोप्या पद्धतीने प्रश्न सुटतोय. ठीक आहे आकृती दिली आहे मोठं आहे खूप असं दिसतंय असं अजिबात वाटू देऊ नका सहज उत्तर काढता येते अवघड प्रश्न नसतात गणितात. आता पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 78 2019-20चा प्रश्न आहे. प्रश्न काय बघा सेम प्रश्न आहे आत्ता जसा सोडवला त्या पद्धतीचा. ओ केंद्र असलेल्या वर्तुळात चौरस PQRS अंतर्लिखित. आता चौरस आतमध्ये लक्षात घ्या. ठीक आहे आणि वर्तुळाची त्रिज्या किती आहे 21 आहे तर रेखांकित भागाचं क्षेत्रफळ किती. आय होप की हा प्रश्न तुम्ही सोडू शकाल. काय करायचं तुम्हाला पहिल्यांदा वर्तुळाचं क्षेत्रफळ काढायचं त्रिज्या दिली आहे म्हणजे क्षेत्रफळ निघणार आहे. ठीक आहे आता लक्षात घ्या त्रिज्या दिली आहे पण क्षेत्रफळ तुम्हाला काढता येणं सोपं आहे नो प्रॉब्लेम. पण चौरसाचं तुम्हाला काहीही दिलं नाही कारण चौरसाचं क्षेत्रफळ काढण्यासाठी चौरसाची बाजू तुमच्याकडं असणं गरजेचं आहे जी तुमच्याकडं नाही. मग आता बाजू कशी काढणार तर लक्षात घ्या की या ठिकाणाहून जर मी इथपर्यंत गेलो तर हे तुम्हाला अंतर माहिती आहे किती येते कारण वर्तुळाची त्रिज्या आहे ना ते. ठीक आहे हे जे अंतर आहे 1 मिनिट
हे जे अंतर आहे ओपासून पीपर्यंतचं अंतर म्हणेल, हे अंतर तुम्हाला माहिती आहे बघा, थोडासा विचार करा, हे अंतर तुम्हाला माहिती आहे का याच्याबद्दल? 100% माहिती आहे, कारण वर्तुळाची त्रिज्या तुम्हाला दिली आहे, म्हणजे याचा अर्थ हे 21 आहे आणि इकडचं सुद्धा 21 असणार आहे. म्हणजे जो चौरस आहे, चौरसाचा कर्ण जो आहे तुमचा, चौरसाचा कर्ण किती आहे लक्षात घ्या, तर चौरसाचा कर्ण आहे 21 दोन्ही 42. आणि माझ्या माहितीस तो आपल्याला एक ट्रिक सांगितली होती, जर समजा चौरसाचा कर्ण दिला असेल तर कर्णावरून बाजू काढणं खूप सोपं आहे. कर्णावरून बाजू काढताना फक्त लक्षात घ्यायचं की ह्या कर्णाला निम्म करायचं 21 आणि त्याला वर्गमुळात 2 द्यायचं, तुमची बाजू निघाली. चौरसाची बाजू काढणं खूप सोपं आहे. कशावरून? चौरसाच्या कर्णावरून. ठीक आहे, चौरसाच्या कर्णावरून चौरसाची बाजू काढणं खूप सोपं आहे, हे लक्षात घ्या. ठीक आहे, मग या ठिकाणी काय केलं, 21 वर्गमुळात 2 ही बाजू निघाली. मग आता बाजू निघाली म्हणल्यावर क्षेत्रफळ काढायला काय अडचण आहे, आपण क्षेत्रफळ काढून घेऊयात. क्षेत्रफळाचं सूत्र आपल्याला माहिती आहे, 21 वर्गमुळात 2चा वर्ग, कारण बाजूचा वर्ग, आणि त्याच्यातून काय वजा करायचं आहे, सॉरी हे आपल्याला वजा करायचं कशातून, वर्तुळाच्या क्षेत्रफळातून. म्हणजे वर्तुळाचा आधी मांडावं लागेल, कारण वर्तुळ मोठी आकृती आहे ना, म्हणून पायार वर्ग, पायची किंमत आपल्याला माहिती आहे 22/7 गुणुले आर वर्ग, आर म्हणजे किती 21, म्हणजे 21 गुणुले 21 वजा वर्ग, सॉरी कंसात लिहितोय मी 21 वर्गमुळात 2चा वर्ग. आता बघा कॅन्सलेशन जेवढं होतं तेवढं करून घ्या, 7 1 7 7 3 21, तर येतं 66 गुणुले 21 वजा, आता 21चा वर्ग माहिती आहे आपल्याला 441 आणि गुणुले हे जे वर्गमुळात 2 आहे, वर्गमुळात 2चा वर्ग जर केला तर तो फक्त 2 येत असतो, म्हणून इथं गुणुले 2. आता यांचा दोघांचा गुणाकार सुरुवातीला करून घेऊयात. 21 सख बघा किती येतोय गुणाकार, आपण गुणाकार मांडून बघूयात. तर 21 गुणुले 6, तर 21 सख किती होतं बघा 126, म्हणजे 126ला 6 कॅरियाला 12 आणि पुन्हा एकदा 126 सख, सॉरी 21 सख 126, 126 अधिक 12 किती होतात, तर 126 अधिक 12 होतात 138. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी आलं 1386 आणि ह्या दोघांचा जर गुणाकार केला तर 441 दोन्ही किती होतात 882, 882 आणि इकडे किती आलं आहे 1386. आता दोघांची वजाबाकी करूयात, 882 वजा करायचं आहे फक्त याच्यातून आपल्याला. तर वजा केल्यानंतर बघा काय येतं, 6मधून 2 गेले राहिले 4, 8मधून 8 0, 13मधून 8 कमी करूयात, 3मधून 8 करण्यापेक्षा 13मधून डायरेक्ट 8 कमी करूयात, तर उत्तर येतं तुमचं 5. म्हणजे उत्तर तुमचं असेल म्हणजे 504. पहिला पर्याय, सॉरी 304 आहे, 404, 456 आणि पर्याय क्रमांक शेवटचा म्हणजे 504 हे क्षेत्रफळ असणारे ह्या रंगवलेल्या भागाचं. लक्षात घ्या, रेखांकित छायांकित भागाचं क्षेत्रफळ काढण्यासाठी मोठ्या आकृतीच्या क्षेत्रफळातून, लक्षात घ्या मोठी आकृती त्याचं क्षेत्रफळ वजा आपल्याला काय करावं लागतं, लहान आकृती आणि त्याचं क्षेत्रफळ, हेच करावं लागतं. मग हे काढण्यासाठी तुम्हाला जो आटापिटा करावा लागतोय, बाजू काढा त्रिज्या काढा, तो तुम्हाला करता आला पाहिजे. प्रश्न सोपेच असतात, प्रश्न अवघड नसतात. ठीक आहे, जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रांबरोबर आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. ओके, थँक्यू.